बोल हॅपी हॅपी दिवाळी. तू बोल हॅपी दिवाळी. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा निलेश कोहली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आता आम्ही आहे दिवाळी गावात आणि आता आम्ही चाललोय बैरीदेवाचे दर्शन घ्यायला. तर तुम्हाला आता दाखवतो मी मामा मावशी सर्वांनी भेटतो. मामा हॅपी दिवाळी बोल. हॅपी दिवाळी. मामी हॅपी दिवाळी बोल. हॅपी दिवाळी बोल. हॅपी दिवाळी बोल. पी दिवाळी जोरान बोल. दिवाळी. मामा लोकांची इथं पार्टी चालू आहे आता. 3 दिवस गाव उजळला, पूजा गाणी आनंदाने. पण आजचा दिवस थोडा शांत नाही, कारण आज बैरीदेवाच्या विसर्जनाची वेळ आहे. पालखी किनाऱ्याकडे निघते, सगळे हात जोडून चालतात. कोणाच्या डोळ्यात पाणी, कोणाच्या ओठांवर प्रार्थना. देवा सुरक्षित राहा आणि लवकर परत ये. देवाला नारळ, गुलाल, फुलांचा हार आणि चिंबोरीचा मान देऊन पालखीत विराजमान करतात. विसर्जन म्हणजे निरोप नाही, हे तर एक वचन आहे. पुढच्या वर्षी पुन्हा भेटू, त्याच प्रेमाने, त्याच भक्तीने. बहिरीनाथ वस्ताद की जय. तर मित्रांनो, आता मी आता देवाच्या इकडे होतो आणि तिथं मी जो होतो तिथे जी शक्ती होती, जी पॉवर होती गाईस, लिटरली मी काल ऑफिसवरून आलो आणि आता माझ्या डोळ्यावर पूर्ण झोप होती, ती पूर्ण झोप उडून गेली माझी. मामा आवरी गर्दी नाही पक्की गर्दी आहे. काय बोलता देऊ? आवार आपलं एक गल्लीची आवार बिल्डिंग नाही पोचला पहिलेच आहे. हा म्हणजे पहिलाच आहे. हा पक्की गर्दी आहे का मामा? तुम्ही बघतायत मला, मी पूर्ण वाईट लाईटीमध्ये येतो मी. तर मी पूर्ण व्हाईट टी शर्ट घातलेला आणि माझी पूर्ण हालत बघा. आणि मी ना जे व्हिडिओज कॅप्चर केलेत ना, मी ते सर्व दाखवणार. मी एकदम चांगल्यापैकी एडिट करणार, खूप टाईम दिला याच्यावर. तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी इंट्रो घ्यायला विसरलो, कारण की घायच एवढी होती आणि एवढी चांगली दर्शन भेटली ना मित्रांनो आम्हाला. लाईक मी जसं गेलो ना, तिकडे मला काका आणि दादा भेटले. तर फडाची माझं दर्शन झालं आणि देवाचे पाय पण पडले आणि पालखी बाहेर घेताना मी व्हिडिओज पण काढले आणि दर्शन पण घेतले. आणि जो माहोल होता ना तिकडे, खूप एनर्जेटिक होता. तर आता काहीतरी थोडंसं खाऊन जातो मी, कारण की मी घरून डायरेक्ट असंच आलेलो. तर मावशी आज जेवणाला काय बनलंय? मटन, चिकन, तर आज तांदळाच्या. आज पूर्ण धमाल आहे ना? हो. काय आज आमच्या गावामध्ये वर्षातनं बैरीदेव येतोय. वर्षभर पाण्यामध्ये असतोय तो. तर 3 दिवसासाठी येतोय. आज जाणार तर सल्लोस आहे आणि जाताना सर्व रडतील पण. तर मित्रांनो, ही खूप मजा असते. 3 दिवस म्हणजे पूर्ण आमच्या गावासाठी पूर्ण धमाल असतं. यायचं असेल पुढच्या वर्षी या आमच्या बैरीनाथ वस्तादच्या दर्शनावर. मावशी इमोशनल झाली. चला आता आपण जेवून घेऊया आणि आता वापस जाऊया पालखीच्या इथे. तुम्ही यांना बघतायत आणि मम्मीला बघा. आता मम्मीचा अवतार. मम्मी आईची रे अवतार बघ काय झालाय. लाल जाईल मावशी मम्मीचा अवतार व. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि बैरीनाथ वस्ताद की जय. अरे आय मी तयाच होतो, देवाशी होतो. आता मी सोडवायला आधी आलो. तर मित्रांनो, मी आता घरी आलेलो आणि सर्वांना शॉक झाला. मी आलोच नाही ना डायरेक्ट इकडे, मी डायरेक्ट मावशीकडे गेलेलो. आणि आता आपल्यासोबत आहे जगदीश पाटील. मित्र आहे काय?
तर आता मी तर जेवून झालोय, माझं तर जेवण झालंय. हे लोक जेवल्याच्या नंतर आम्ही वापस तिकडे जाणार आहेत. तर खूप मजा करणार आहेत. आणि ह्यांनी पण काही व्हिडिओज काढले आहेत, ते आपण त्याच्यामध्ये आपण ब्लॉगमध्ये ॲड करू. मित्रांनो, आता आम्ही आलोय पक्षीवर आणि इकडे सर्व पूर्ण बॉम्ब वगैरे तोडत आहेत. तर मित्रांनो, फुल प्रोटेक्शन लावलं आहे, तरी पण इकडे माझ्या इथे बॉम्ब फुटलेला तोंडावर. माझा आवाज येत असेल की नाही माहिती नाही, कारण की इकडे इतका डीजेचा आवाज आहे आणि बॉम्बचा आवाज आहे. मित्रांनो, आम्ही इथे आलोय, इकडे खूप धुवा आहे आणि देवाची पालखी खूप जवळ आहे. आपण तिकडे वापस जाऊया. स्टंट बोलतं. ब्लॉग चालू आहे. इसको विश्वनाथ कहते हैं. व्हिडिओ निकाल. डायलेक्ट बोलताय मी मोबाईल मध्ये नेम का मोबाईल कैसे बरोबर निकालता ना हो. आजा मैं भी निकाला उल्टा है कौन बोलू नका. बुझी को आग कहते हैं, जली को राग कहते हैं, इसको विश्वनाथ. मावशी बसले. मावशी हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी.
अरे वा 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 आमचा नातू आला मोठा नातू आला टांगऱ्या का प्लॅन आहे. तर मित्रांनो आता देव गेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहेत मयूरदादाच्या इथे. तिकडे सर्व लोक आहेत. आता हमराई पण होता, आता तो पण तिकडेच गेला. आपण त्यांना पण भेटू आणि त्याचा जो फेमस डायलॉग आहे आपण तो रिक्रिएट करू आपल्या ब्लॉग मध्ये. चालेल, तर भेटूया पुढे. अपग्रेड करायची असेल ना तर आपला डेली रूट जो आहे, जो आपण रिप्रेझेंट करतो म्हणजे आपला डेली डे, तर तो डेली डे ना. तर मित्रांनो, तुम्ही मराठी कॉन्टेंट बघत असतील तर तुम्हाला हमराई दादाला नक्की ओळखत असेल. दादा आपल्या स्टोरी आणि लाईफ कशी एन्जॉय केली पाहिजे, आपल्या डेली लाईफचे अपडेट देऊन सर्वांना एंटरटेन करतो. तर मी सुद्धा काही टिप्स घेऊन कसं काय न्यू अपडेट और चेंजेस आणलं हवं आहे आपल्या कॉन्टेंटमध्ये, तेच प्रयत्न करतो आहे. तर आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पकडून ठेव. कारण का एक नंबर भाई आपला भाव आहे. सर्वांनी फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.